स्टुडंट, आजचा आपला टॉपिक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये दोन कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन. यामध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अ ॲनालॉगस क्वांटिटी टू द मास बघितलेला आहे. तीच क्वांटिटी आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये या ठिकाणी बघायचं आहे. आता या क्वांटिटीला आपण आयने इंडिकेट करतो. आता मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय आहे तर ती लेटर ऑन फॉर्म्युल्यावरनं तयार करू आपण. सगळ्यात पहिले आता फॉर्म्युला काय आहे तो फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल. आता फॉर्म्युला लिहिण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी की कन्सिडर एनी बॉडी. समजा मी इथं कोणती तरी एक बॉडी घेतलेली आहे. दिस इज एनी बॉडी ऑफ एनी शेप. इट इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस. हा एक इमॅजिनरी ॲक्सिस आहे ज्या ॲक्सिसच्या अबाउट ही बॉडी जी आहे या पद्धतीनं रोटेट होते. लेट बॉडी कन्सिस्ट ऑफ एन पार्टिकल. बॉडीमध्ये टोटल किती पार्टिकल आहेत? एन पार्टिकल. हा फर्स्ट पार्टिकल आहे, याचं मास आहे m1, याचं डिस्टन्स आहे r1. हा सेकंड पार्टिकल आहे, याचं मास आहे m2, याचं डिस्टन्स आहे r2. हा थर्ड पार्टिकल आहे, याचं मास आहे m3, डिस्टन्स आहे r3. असं करत करत मी शेवटच्या पार्टिकलपर्यंत येऊन पोचलो, याचं मास आहे mn आणि डिस्टन्स आहे rn. मग आता या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय तर आपण ऑलरेडी मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय तर मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. मग फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास आहे m1, त्याचं डिस्टन्स आहे r1. मग त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया होईल m1 r1 स्क्वेअर. त्यानंतर पुढे दुसरा पार्टिकल ज्याचं मास आहे m2, त्याचं डिस्टन्स आहे r2, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल तर m2 r2 स्क्वेअर. तिसऱ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल तर m3 r3 स्क्वेअर. आणि असं करत करत जर आपण शेवटच्या पार्टिकलपर्यंत पोहोचलो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया mn rn स्क्वेअर. आता मला पूर्ण बॉडीचं पाहिजे तर पूर्ण बॉडी ही सगळ्या पार्टिकल मिळून बनलेली आहे. मग पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल तर इट विल बी द सम ऑफ ऑल द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची सम असेल. आपण याला समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे शॉर्टकटमध्ये. दिस फॉर्म्युला कॅन बी रिटन ॲज ए समेशन ऑफ mi ri स्क्वेअर व्हेअर i इक्वल्स टू 1 to n. हीच टर्म आपल्याला या पद्धतीने लिहिता येते मॅथमॅटिकल टर्ममध्ये. तुम्हाला इथं खालच्या याच्यामध्ये लक्षात येईल की प्रत्येक वेळेला मास डिस्टन्सचा स्क्वेअर, मास डिस्टन्सचा स्क्वेअर, मास डिस्टन्सचा स्क्वेअर आणि कुठून कुठपर्यंत तर 1 पासून n पर्यंत. म्हणून आपण याला मॅथमॅटिकल समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. mi ri स्क्वेअर mr स्क्वेअर आहे आणि आय हा सफिक्स यूज केला आपण 1 पासून n पर्यंत इंडिकेट करण्यासाठी. म्हणून समेशनच्या साईनवर आपण इथं इंडिकेट केलेला आहे. धिस टर्म व्हॅरीज फ्रॉम 1 to n. 1 पासून n पर्यंत ही टर्म व्हॅरी होते. आता याच्यावरून आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. डेफिनेशन तयार करण्यासाठी हाच फॉर्म्युला मी खाली लिहितो आहे. आय इज इक्वल्स टू काय तर समेशन ऑफ m इंटू r स्क्वेअर. मग याच्यावरून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन कशी तयार करता येईल पहा. जसजसं ॲरो पुढे जाईल तसतसं पुढच्या टर्म येत जातील. जसं आय, व्हॉट इज द आय? आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजेच जसं असं ॲरो जाईल तसतशी डेफिनेशन पुढे जाईल. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज द सम ऑफ समेशन ऑफ मीन्स सम ऑफ त्यानंतर पुढे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा मास घ्या आणि त्याचा प्रोडक्ट घ्या. कशासोबत तर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणून म्हणता येईल आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्येक पार्टिकलचं मास घेतलं आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर केला आणि अशा प्रत्येकाची सम करत गेलो तर आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आणि फॉर्म्युला. त्याचं SI युनिट काय आहे
तर आपल्याला याच्यावरून लक्षात येईल प्रत्येक वेळेला मास आहे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, म्हणून किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे त्याचं एसआय युनिट आहे. याच पद्धतीनं CGS युनिट जर तुम्हाला लिहायचं असेल तर CGS युनिट त्याचं असेल ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. यावरूनच तुम्हाला डायमेन्शनसुद्धा मेन्शन करता येतील. त्याचे डायमेन्शन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतील तर इट विल बी द M1 L2 T0, 1 टाइम इन मास 2 टाइम्स इन लेंथ. तर या पद्धतीनं ही झाली मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी. आणि ही क्वांटिटी आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, इट इज ॲनालॉगस विथ द मास. आपण याचं फिजिकल सिग्निफिकन्स ऑलरेडी बघितलेलं आहे. याचं फिजिक्समधलं इम्पॉर्टन्स काय आहे तर याचं फिजिकल सिग्निफिकन्स हेच आहे, इट इज ॲनालॉगस टू द मास. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी MI ऑफ ए बॉडी इज ॲनालॉगस विथ द मास ऑफ द बॉडी. ॲनालॉगस कशा पद्धतीनं आहे, ज्याप्रमाणे मास हे लिनियर मोशनमधलं किंवा ट्रान्सलेशनल मोशनमधलं इनर्शिया रिप्रेझेंट करतं. म्हणजे लिनियर मोशनला अपोज करणारी ही क्वांटिटी आहे. लिनियर मोशनला अपोज करणारी क्वांटिटी कोणती आहे तर ती आहे मास. इनर्शिया म्हणजे काय तर चेंज इन स्टेटला अपोज करणारी फिजिकल क्वांटिटी. आणि लिनियर मोशनची स्टेट जर बदलायची असेल तर त्याला अपोज करणारी क्वांटिटी कोणती असते मास. त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन म्हणता येईल आपल्याला. तर रोटेशनल मोशनला अपोज करणारी जी फिजिकल क्वांटिटी आहे ती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी. म्हणजे बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच ही क्वांटिटी काय रिप्रेझेंट करते तर रोटेशनल मोशनमधलं इनर्शिया. ॲज द मास रिप्रेझेंट्स द इनर्शिया इन लिनियर मोशन, सिमिलर मॅनर द मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्रेझेंट द इनर्शिया इन रोटेशनल मोशन. आणि एक लक्षात घ्याल, मोमेंट ऑफ इनर्शिया इज ए कंबाईन इफेक्ट ऑफ मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे कोणत्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल, मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास दोन्ही जास्त असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. प्रसंगी बॉडीचा मास जर कमी असेल आणि डिस्ट्रीब्युशन मास जर जास्त असेल तरीसुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे काय तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मास हे किती डिस्टन्सवर आहे, कमी आहे की जास्त आहे, तर ते इंडिकेट करणारी क्वांटिटी त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, जे जनरली आपण आरने इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर आता पुढे नेक्स्ट क्वांटिटी आपली रेडियस ऑफ गायरेशन. नाव व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन. आजचा आपला हा सेकंड टॉपिक आहे, रेडियस ऑफ गायरेशन. नाव रेडियस ऑफ गायरेशन काय असतो तर ही सुद्धा एक फिजिकल क्वांटिटी तयार केलेली आहे जी मोमेंट ऑफ इनर्शियामधनं मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास सेपरेट करण्यासाठी होतं. काय एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शियावरनं बॉडीचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी आहे की जास्त आहे ते आपल्याला ओळखता येत नाही. म्हणजे बॉडीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल तर प्रसंगी त्या बॉडीचं मास जास्त असू शकतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे ॲक्सिस ऑफ रोटेशनला क्लोजही असू शकतं. मग आपल्याला ह्या दोन क्वांटिटी जर सेपरेट करायच्या असतील मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये तर त्यासाठी रेडियस ऑफ गायरेशन हा कन्सेप्ट यूज केला जातो. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट कशासाठी यूज केला जातो तर इट इज ऑलवेज यूज्ड टू सेपरेट द मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इन मोमेंट ऑफ इनर्शिया. आता रेडियस ऑफ गायरेशन काय होतं त्याची डेफिनेशन नंतर तयार करता येईल आपल्याला. पहिल्यांदा एक्झाम्पलवरनं रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय ते समजावून सांगतो, मग त्यावरनं तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन तयार करता येईल. समजा आपल्याकडे एखादी बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, या बॉडीचं मास M आहे. लेट कॅपिटल M इज द मास ऑफ बॉडी. आणि ही जी बॉडी आहे ही बॉडी या ॲक्सिसच्या अबाउट, हा एक इमॅजिनरी ॲक्सिस या बॉडीमधनं पास होणार आहे, ॲक्सिसच्या अबाउट रोटेट होते आणि याच ॲक्सिसच्या अबाउट बॉडीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आय आहे. मग आय म्हणजे काय तर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिव्हन ॲक्सिस. दिलेल्या ॲक्सिसच्या अबाउट बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आता या पूर्ण बॉडीचा मास कॅपिटल M आहे. आता मी काय करतोय या पूर्ण बॉडीला रिप्लेस करतोय एका छोट्या पार्टिकलने. ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच ठिकाणी ठेवतोय, ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलत नाही.
फक्त काय करतोय, या पूर्ण बॉडीला रिप्लेस करतोय एका छोट्या पॉईंट मासमध्ये, आणि ज्याचं मास किती असेल तर ते कॅपिटल एमच असेल. म्हणजे जेवढं बॉडीचं मास आहे तेवढंच या पार्टिकलचं मास आहे. तुम्ही असंही कन्सिडर करू शकता, या पॉईंटच्या ठिकाणी पूर्ण बॉडीचा मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. म्हणजे ही पूर्ण जी बॉडी आहे या बॉडीचं पूर्ण मास या पॉईंटच्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. मग आता या पॉईंटला आपण एका ठराविक अशा डिस्टन्सवर ठेवला, समजा मी के एवढ्या डिस्टन्सवर ठेवला. मग आता या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती भरेल, या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल एम के स्क्वेअर. कारण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, तर मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि हा एम के स्क्वेअर आय एवढा येण्यासाठी, आय म्हणजे काय, तर बॉडीचं हे इनिशियल मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. आय एवढं येण्यासाठी आपल्याला एक पर्टिक्युलर के डिस्टन्स लागेल. या बॉडीचं जेवढं मास आहे तेवढं मास असणारा पार्टिकल एका ठराविक अंतरावर ठेवावं लागेल आपल्याला. अशा ठराविक अंतरावर ठेवावं लागेल की जेणेकरून त्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया या पूर्ण बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढं भरायला पाहिजे. मग ते जे काही ठराविक स्पेसिफिक डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण म्हणतो रेडियस ऑफ गायरेशन, जे केनी इंडिकेट केल्या जाते. मग रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे या पॉईंटचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. म्हणून डेफिनेशन म्हणता येईल, द डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून या पॉईंटचं डिस्टन्स आहे. आता पण हा पॉईंट कसा आहे, तर म्हणता येईल आपल्याला, ॲट विच, ज्या पॉईंटच्या ठिकाणी द होल मास ऑफ द बॉडी, द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे या पॉईंटच्या ठिकाणी आपण पूर्ण बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं कन्सिडर केलं. ही पूर्ण बॉडी आहे, या पूर्ण बॉडीचं मास या पॉईंटच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं. हे कशासाठी, सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ द बॉडी. सो ॲज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ बॉडी. म्हणजे बॉडीचं जेवढं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेवढंच मोमेंट ऑफ इनर्शिया या पॉईंटचं येण्यासाठी त्या पॉईंटचं जे डिस्टन्स असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं, त्या डिस्टन्सला काय म्हणतात, रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे दुसरं काही नाही तर या ठिकाणी ते डिस्टन्स आहे. म्हणजे आपण असंही कन्सिडर करू शकतो, याच डायग्राममध्ये हा इथला एक पार्टिकल घेतला मी या डायग्राममधलाच, ज्या पार्टिकलचं डिस्टन्स आहे के, आणि या पूर्ण बॉडीचं मास या पॉईंटच्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. या पॉईंटच्या ठिकाणी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड म्हटलेलं आहे आपण, म्हणजे एकत्र आलेलं आहे, या ठिकाणी एकवटलेलं आहे. जेणेकरून या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण मोजला तर तो एम के स्क्वेअर भरेल. आणि तो एम के स्क्वेअर कितीच्या एवढा यायला पाहिजे, तर पूर्ण बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा. तर त्यासाठी जे डिस्टन्स लागेल आपल्याला, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ गायरेशन. आता एक लक्षात घ्या, याच्यावरून आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला लिहिता येईल, एम के स्क्वेअर इक्वल्स टू आय, दॅट मीन्स के स्क्वेअर इक्वल्स टू एम इकडे घेऊन जाल म्हणजेच आय अपॉन एम, म्हणजेच के इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, तर इट विल बी द अंडर रूट आय अपॉन एम. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनसाठी आपल्याला एक्सप्रेशन मिळाला, हा फॉर्म्युला मिळाला. आता नेक्स्ट वन, याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ही क्वांटिटी का तयार केली. ही क्वांटिटी मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मासला सेपरेट करण्यासाठी. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियावरनं बॉडीच्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मासचा आपल्याला अंदाज येत नाही. बॉडी लहान आहे शेपमध्ये की मोठी आहे शेपमध्ये, ॲक्सिस ऑफ रोटेशनला क्लोज आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास की अवे आहे, त्याचा अंदाज आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियावरनं येत नाही. त्याचा अंदाज आपण रेडियस ऑफ गायरेशनवरून घेऊ शकतो. कशा पद्धतीनं घेऊ शकतो तर लक्षात घ्याल, फर्स्ट पॉईंट एक लक्षात द्याल, इट सेपरेट्स यातला फर्स्ट पॉईंट आपल्याला म्हणता येईल, याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय, तर इट सेपरेट्स मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. म्हणजे ही क्वांटिटी काय करते, तर मास आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मासला सेपरेट करते. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियावरनं आपल्याला बॉडी लहान आहे की मोठी आहे शेपमध्ये याचा अंदाज बांधता येत नाही. तो अंदाज आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनवरनं बांधता येईल. तो अंदाज आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनवरनं ठेवता येईल. कसं, जर समजा केची व्हॅल्यू ही लार्ज असेल, म्हणजे केची व्हॅल्यू फार जास्त असेल,
तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जे असतं, द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज अवे फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे जर एखादी बॉडी तुम्हाला, एखाद्या बॉडीच्या बाबतीत तुम्हाला असं म्हटलं की त्याची रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू लार्ज आहे, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल मासचं, तर ते अवे असेल ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. म्हणजे बॉडी मोठी असेल शेपमध्ये, दॅट मीन्स देर इज अ बिग बॉडी. बॉडी मोठी असेल शेपमध्ये. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन, थर्ड वन, इफ के इज स्मॉल. केची व्हॅल्यू जर तुम्ही स्मॉल घेतली, म्हणजे तुम्हाला एखादी बॉडी दिली आणि तुम्हाला म्हटलं त्याची रेडियस ऑफ गायरेशन स्मॉल आहे, मग डेफिनेटली त्याचं जे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे, ते डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज क्लोज टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनला ते जवळ असेल. म्हणजे बॉडी जी असेल ती स्मॉल असेल शेपमध्ये, म्हणजे बॉडीची जी साईज आहे ती स्मॉल असेल, म्हणजे ती बॉडी स्मॉल असेल. म्हणजे केची व्हॅल्यू जी आहे ती बॉडी बिग आहे की स्मॉल आहे हे डिसाईड करणारा फॅक्टर आहे. म्हणजे के जर लार्ज असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून मास दूर असेल, त्यामुळे बॉडी बिग असेल. जर केची व्हॅल्यू स्मॉल असेल तर ॲक्सिस ऑफ रोटेशनला क्लोज असेल बॉडीचं मास, म्हणजे याचा अर्थ बॉडी स्मॉल असेल साईजमध्ये. तर दिस इज अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन. आणि लास्ट टॉपिक आहे आजचा आपला, द थर्ड वन, एमआय ऑफ रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग. आणि एक लक्षात घ्याल, समजा आपण एखादी रिंग घेतली, मी या ठिकाणी एक रिंग घेतली. या रिंगच्या बाबतीत असं म्हणतोय मी की लेट कॅपिटल एम इज द मास ऑफ रिंग, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ रिंग. म्हणजे ही जी रिंग आहे या रिंगचं मास आहे कॅपिटल एम, या रिंगची ही जी काही रेडियस आहे ती रेडियस आहे कॅपिटल आर. मी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतोय जो ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे, जो याच्या सेंटरमधून पास होतोय, म्हणजे याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा ॲक्सिस, आणि जो या ठिकाणी सेंटरमधनं पास होतोय, याला म्हणतात ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, तर त्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr². मीन्स एमआय ऑफ ए रिंग अबाउट ए ट्रान्सवर्स ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर इज ऑलवेज इक्वल्स टू mr². आता एक लक्षात ठेवाल, हा जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा हा जो फॉर्म्युला लिहिलेला आहे आपण, हा नॉन रिजिड बॉडीसाठी आहे. म्हणजे बॉडीमध्ये छोटे छोटे पार्टिकल असतील तर, इफ बॉडी इज डिवायडेड इंटू एलिमेंट्स. म्हणजे आपल्याला इथे एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे, जर बॉडी छोट्या छोट्या एलिमेंटमध्ये जर आपण डिवाइड केली, बॉडीमध्ये जर छोटे छोटे एलिमेंट असतील, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण, ही एक बॉडी घेतलेली आहे आणि या बॉडीमध्ये हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, आणि बॉडी आपल्याला पार्टिकलमध्ये डिवाइड करता येत नाही, एलिमेंटमध्ये डिवाइड करता येते. समजा मी या बॉडीचा आहे एक एलिमेंट घेतला आणि एलिमेंटचं मास आहे डी एम आणि त्याचा ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे आर. मग या एलिमेंटचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय लिहिता येईल आपल्याला, तर एमआय ऑफ एलिमेंट इज इक्वल्स टू काय असेल, तर त्याचं मास आहे डी एम आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे r². मीन्स एमआय ऑफ दिस एलिमेंट इज डी एम r². आणि जर आपल्याला पूर्ण बॉडीच्या याच्यावरनं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर एमआय ऑफ होल बॉडी कसा काढता येईल आपल्याला, जर नॉन रिजिड बॉडी असेल, बॉडीमध्ये पार्टिकल असतील तर समेशनचं साईन यूज करतात, आणि जर आपल्याला रिजिड बॉडी जर दिलेली असेल, दिस इज फॉर रिजिड बॉडी, ही रिजिड बॉडीसाठी लिहितोय आपण. तर रिजिड बॉडी ही पार्टिकलमध्ये डिवाइड होत नाही, इट इज डिवायडेड इंटू एलिमेंट्स. मग एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शियावरनं आपल्याला बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढायचा असेल तर तो कसा काढता येईल आपल्याला, तर इंटिग्रेशन dm r². म्हणजे इंटिग्रेशनची मेथड यूज करतात. म्हणजे जर नॉन रिजिड बॉडी असेल तर समेशन वापरतात, जर रिजिड बॉडी असेल, बॉडी जर एलिमेंटमध्ये डिवाइड करता येत असेल आपल्याला, तर त्यासाठी इंटिग्रेशनचं साईन वापरतात. तर आजचा हा टॉपिक या ठिकाणी आपला संपला.